नमस्कार. आज मी आपला एक गैरसमज दूर करणार आहे आणि तो म्हणजे आज आता जी महाशिवरात्र झाली, तर या महाशिवरात्रीला अनेकांना वाटत असतं, की आज महादेवाचं आणि माता पार्वतीचं लग्न झालं. पण असं नाहीये. शास्त्रांमध्ये किंवा शिवपुराणामध्येही असा उल्लेख कुठेही आढळत नाही. मग आजचा दिवस काय आहे? महाशिवरात्रीचं हे पर्व एवढं मोठं का आहे? का साजरं केलं जातं? तर आज सर्वप्रथम महादेव आपल्या लिंग स्वरूपामध्ये ब्रह्मदेव आणि विष्णुदेवांच्या समोर प्रकट झाले होते. म्हणजे लिंग स्वरूपामध्ये आज महादेव प्रकट झाले होते, म्हणून हा आजचा दिवस महाशिवरात्रीचा आहे. मग परत प्रश्न येईल, की महादेव आणि माता पार्वतीचं लग्न कधी झालं मग? आपल्याला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा किंवा मला विचारा. मी त्याच्यावर पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ती माहिती नक्की देईन. एवढं निश्चित लक्षात ठेवा, की आज महादेव लिंग स्वरूपामध्ये सर्वप्रथम प्रकट झाले होते, म्हणून आज महाशिवरात्रीचं मोठं पर्व